तुम्ही एक महत्वाचा मुद्दा जो सांगितला, की सर्वांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे. सर्वांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. त्यामुळे आपण आपलं शिल्प घडवायचंच आहे. पण हे घडणार कधी तुमचं? सद्गुरूंनी यशस्वी जीवनाची व्याख्या सांगितलेली आहे. काय सांगितली आहे? तुम्ही सुखी होऊन, तुम्ही यशस्वी होऊन इतरांना जर तुम्ही सुखी आणि यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला, तर तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. बरोबर ना? मग आपलं शिल्प घडवायचंच आहे आपल्याला, नो डाऊट. आपण मोठं व्हायचं आहे. आपल्याला काय म्हणतात करिअर करायचं आहे. सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण हे करताना इतरांचा विचार करायला शिका. हा सद्गुरूंचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण जीवनविद्येचं शास्त्र याच्यावरच आहे. इतरांचा विचार करायला शिका. बरोबर ना? सर्वांचा म्हणजे इतरांचा. सर्वांचा आपण सर्वांचं भलं व्हावं म्हणतो. म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. इतर पण कसे सुखी होतील. फक्त मी कसा पुढे जाईन, इतर गेले खड्ड्यात, सद्गुरूच म्हणतो, मी नाही म्हणत. आपली पद्धत अशी असते, आपण म्हणत नाही खड्ड्यात जाऊ दे म्हणून, पण आपली वृत्ती अशी असते की मी पुढे जाईन, मला सगळं मिळालं पाहिजे, मी सांगेन तसंच व्हायला पाहिजे. बाकीचे गेले खड्ड्यात, बाकीच्यांचा विचार करायला कोण तयार नाही. आणि हे सगळीकडे आहे, कुटुंबात पण तेच. कुटुंबामध्ये सुद्धा प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो, इतरांचा विचार करायला तयार नाही तो. आणि सद्गुरूंनी आपल्याला निसर्ग नियम शिकवले. काय शिकवले? सर्वांना समजून घ्यायला सांगितलं ना आपल्याला. तडजोड वृत्ती सांगितली. पण आपण करतो का? हा मोठा प्रश्न आहे. आपण प्रार्थना म्हणतोय आपण मोठे होण्यासाठी, आपल्याला चांगलं होण्यासाठी. पण प्रार्थनेमध्ये जे महत्वाचा मुद्दा आहे, की सर्वांचं भलं होते. आणि सद्गुरूंनी याच्यावर खूप काही सांगितलंय, की मी म्हणणारा सगळीकडे आहे ना तोच मी. तुझ्यामध्ये जो मी आहे तोच सर्वांमध्ये आहे. त्यामुळे इतरांना दुःख देऊ नको, इतरांना तू सतत सुख देण्याचा प्रयत्न कर. हे सद्गुरूंचं खरं तत्वज्ञान आहे. तुझे शिल्पकार हे तुझं शिल्प घडवताना काय काय केलं पाहिजे ते सांगितलंय सद्गुरूंनी. शेवटी शिल्प तुझंच घडवायचंय. कारण सद्गुरू कधीच म्हणत नाही की तू तुझा त्याग कर म्हणून. सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे ते. सद्गुरूंनी त्यागाचं महत्व किंवा त्यागाचं हे केलंच नाही वर्णन की तुम्ही त्याग करा. सद्गुरू कुठलाच त्याग करायला सांगत नाही. पण इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न तरी करा. इतरांचा विचार करा. विचार करतो आपण कधी? तुम्ही विचार करून बघा की आपण किती दुसऱ्यांचा विचार करतो. तर कुटुंबामध्ये नवरा बायकोचा किंवा बायको नवऱ्याचा विचार करते का? असं तुम्ही प्रत्येकाने विचार करायचा. प्रत्येकाला वाटतं मी महत्वाचा. नवरा म्हणतो माझ्या मनासारखं झालं पाहिजे सगळं. बायको म्हणते माझ्या मनासारखं झालं पाहिजे. बरोबर की नाही? पण खरं म्हणजे प्रत्येकाने इतरांचा विचार केला पाहिजे. कुटुंबामध्ये होत नाही, आई वडिलांचा विचार केला जात नाही. हो ना? म्हणजे हे सगळं केल्याशिवाय सद्गुरू महान होणार नाही, लक्षात ठेवायचं. आणि महान करण्यासाठी आपल्याला कार्य केलं पाहिजे. एका अंगाने आपण सुधारलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये दिसलं पाहिजे प्रत्येक नामधारक सुधारला आहे असं दिसलं पाहिजे. तिने सांगितलं की प्रत्येक नामधारक आनंदात दिसतोय, प्रत्येक नामधारक यशस्वी दिसतोय, जीवनामध्ये पुढे गेलेला दिसतोय. पण पुढे जाताना त्यांनी इतरांचा विचार केला का? हे तुम्हीच पाहायचं, मी नाही सांगणार आहे. बरोबर ना? म्हणून कुटुंबामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं की नवऱ्याने बायकोचा, बायकोने नवऱ्याचा विचार केला पाहिजे. सुनेने सासूचा, सासूने सुनेचा विचार केला पाहिजे. मला पाहिजे जसं मी वागीन. आय डोंट केअर फॉर अदर्स, नाही चालणार. कुटुंब संस्था एकदा म्हटली की तुम्ही ती एक युनिट व्हायला पाहिजे. आपलं प्रत्येकाने आपलं काम योगदान दिलं पाहिजे. प्रत्येकाचा एकमेकांचा विचार केला पाहिजे. हा विचार करणं मला वाटतं महत्वाचं आहे. इतरांचा विचार करणं हा सद्गुरूंनी सांगितलेला खरा मोठा सिद्धांत आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण घरात वागताना
आपल्यामुळे आई वडिलांना त्रास होतोय का, सासू सासऱ्यांना त्रास होतोय का, नवऱ्याला त्रास होतोय का, हे बघणं प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. हो की नाही? आज कित्येक कुटुंबामध्ये मी हे कुटुंबाचं का आणतो, कारण माझ्याकडे सगळे येतात. कुटुंबातले प्रॉब्लेम घेऊन येतात. पण तेव्हा मला प्रत्येक वेळा असंच दिसतं, की प्रत्येक जण बोलताना स्वतःचा विचार करतो, बाकीचा विचार करत नाही. बायकोला काय वाटतं? बायकोचे काय प्रॉब्लेम्स आहेत? बायकोला आपण कसं वागवलं पाहिजे? आपण कुठे चुकतोय? बायकोला आपण आधार आहे का? बायकोला आपण आधार आहे का? हे बघणं पुरुषाचं काम आहे ना. लग्न कशासाठी करतात नाही तर? आजच मला एका बाईचा फोन आला. ती मला सांगत होती, की तिचं लग्न एकदा लग्न झालं त्याची फसली ती. त्याच्यानंतर तिचं लग्न होत नाही. तिला वाटतं मला एकटं-एकटं वाटतंय. कुठेतरी आधार पाहिजे असं वाटतंय. समजलं ना? म्हणून लग्न कशासाठी करायचं असतं? एकमेकांना आधार देण्यासाठी करायचं असतं. बरोबर ना? एकमेकांना आघात करण्यासाठी नाही, त्रास देण्यासाठी नाही ना. पण आज मला कित्येक कुटुंबामध्ये असं पण दिसतंय, की नवरा बायकोमध्ये जमतच नाही. आणि एकच त्याला कारण आहे, की नवरा बायकोचा विचार करत नाही, बायको नवऱ्याचा विचार स्वतःचा फक्त विचार करत. माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. मला पाहिजे ते व्हायला पाहिजे. आणि तुला पाहिजे ते होताना तिचा विचार कर ना. तिला पाहिजे का विचार ना. असं चालत नाही ना. म्हणून सद्गुरूंनी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हटलंय. पण हे शिल्प घडवण्यासाठी सद्गुरूंनी पुढलं वाक्य सांगितलंय. इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे. तुला जर सुखी व्हायचं असेल, तुला जर शिल्प घडवायचं असेल, तर तू इतरांचा पण विचार करायला शिक. निदान कुटुंबामध्ये आपला विचार करायला शिक. मी काय तुम्हाला बाहेर जाऊन काय करायला सांगत नाही. पण आपल्या कुटुंबामध्ये आपली बायको एवढी महत्वाची आहे. आपला नवरा एवढा, मी दोन्ही बाजूने सांगतोय हां. नाहीतर म्हणणं फक्त बायको बोलतोय की दोन्ही. आपला नवरा किती महत्वाचा आहे, आई-वडील किती महत्वाचे आहेत. हा सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे ना. मला तुझे आई-वडील नको याला काय अर्थ नाही. माझे आई-वडील मला पाहिजे. तुझे आई-वडील मला नको याला काय अर्थ नसतो. समजलं ना? प्रेमाने एकदम कुटुंबामध्ये प्रेमाने राहता आलं पाहिजे. तरच लोक बघतील, अरे काय कुटुंब आहे. जीवनविधीचं कुटुंब म्हणजे आदर्श कुटुंब असं म्हटलं पाहिजे. हे म्हटल्याशिवाय लोक आपल्याकडे येणार नाही. लक्षात ठेवायचं. आणि हे वागताना थोडंसं शहाणपण वापरायला पाहिजे ना. आपण शहाणपणच वापरत नाही कुठल्या बाबतीत. कळलं ना? हा जो मी पण मगापासून मी याचं गाणं मला खूप डोक्यात घुसलेलं आहे. माझा मानपान तू तुझा सन्मान असं कोणाला वाटतं? आपल्या मानपानात सगळे गुंतलेले आहेत. बोलताना म्हणतो सगळं तो तुझा तो सन्मान. काय नाही हो, मला काय नाही सगळं त्याचंच आहे. बोलायला खूप सोपं आहे हो. एवढं सोपं नाही आहे सगळ्या गोष्टी. हे चेंज आहे ना आपल्यामध्ये, हे मी पण सद्गुरू जे म्हणतात ना, एवढं सोपं नाही. गळून न पडलं हे कवितेत लिहायला खूप चांगलं आहे. माझे मी पण गळून न पडले. चिकटून राहिलेलं आहे घोरपडीसारखं. गळून पडणं इतकं सोपं नाहीये. समजलं ना? मी पण गळून पडणं हे सोपं नाहीये. म्हणून आजच्या दिवशी मी एकच सांगतो, इतरांचा विचार करायला शिका. सगळीकडे. इतरांचा विचार म्हणजे त्याला काय त्रास होतोय का माझ्यामुळे? सर्व सद्गुरूंनी सांगितलेलं खूप आवडतं लोकांना, की सर्वांमध्ये मी आहे. सद्गुरू विचारणार. जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुम्ही काय? मी काय? हां, मी जेव्हा प्रवचन करतो तेव्हा ऐकतो कोण? सगळेजण मी म्हणतात आणि खुश होतात. सद्गुरूंना काय सांगायचं याच्यामध्ये? अरे माझ्यामध्ये जो मी आहे तोच तुझ्यामध्ये आहे. मग इतरांना दुःख देऊ नकोस. सुख देता नाही आलं तरी दुःख तरी देऊ नको. एवढं तरी मी म्हणतो करू शकतो प्रत्येक जण. बरोबर? आणि एवढं जरी केलं तरी मला वाटतं कुटुंब संस्था खूप सुंदरपैकी चालेल. खूप सुंदर चालेल. त्याच्यानंतर कुटुंबानंतर आपलं म्हणजे समाज म्हणजे आपलं परिवार. बरोबर की नाही? ह्या परिवारामध्ये सुद्धा आपण एकमेकांना दुःख देता कामा नये कधीच.
आपण कळत आणि नकळत, नकळत फार कमी, कळत जास्त. कळत नकळत आपण एकमेकांना दुःख देत असतो, म्हणतो ना. आणि आपले सगळे निसर्ग नियम पाठ आहेत. मी जे दुःख देणार ते माझ्याकडे सहस्रपणे परत येणार. हे माहीत असून सुद्धा दुःख देण्याचं कोण थांबत नाही. येतील तेव्हा पाहू, येईल तेव्हा बघू, आताच कशाला विचार करा, सध्या मजा करून घेऊ. ही मजा ती पुढे सजा होते ना, हे मी बघितले. फक्त आपण ॲक्शन रिॲक्शन सांगतो. पण जेव्हा रिॲक्शन होते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्यामध्ये काय होतं, तेव्हा कोणालाच असं वाटत नाही की हे माझ्या ॲक्शनचं रिॲक्शन आहे. आपला जो विषय आहे कर्माचं फळ, कोणालाच असं वाटत नाही की हे माझ्या कर्माचं फळ आहे. मी कुठे चुकले, काय मी कमी केलं, असंच बोलतात सगळे. मी एवढं कार्य केलं, काय कार्य केलं त्यालाच माहीत असतं. मी एवढं कार्य केलं तरी मला माझ्या वाट्यालाही का आलं, का आलं हा प्रश्न विचार ना, तुला उत्तर मिळेल त्याचं. जी कर्म बघ ना काय करते तू. कार्य करताना तू कर्म काय करतो हे पण बघायला पाहिजे. कार्य करताना मी सांगितलं ना, कार्य कमी झालं तरी हरकत नाही. खरं कमी होता कामा नये, कार्य वाढवायचंय. पण कार्य कमी झालं म्हणत नाही, कमी न करता कार्य करताना इतरांचा विचार करा. जाऊ दे इतरांना पुढे, काय बिघडतं, कुठे जायचंय तुम्हाला पुढे. आणि एवढं तुम्हाला थोडंसं कळलं ना की तो आणि मी एकच आहे ना, तर जाऊ दे ना पुढे त्याला. नाही, पाय खेचायचे. मला कधी कधी मजा वाटते की सद्गुरूंचेच काल एक प्रवचन ऐकत होतो. रामायणामध्ये सुद्धा रावण होते, ऐरावण होते, सगळे होते, बरोबर. कृष्णाला पण दुर्योधन नाही सगळेजण होते. नाव पण काय ठेवली आहेत ना दुर्योधन, ही नावं नंतर बदललेली आहेत. आई कसं नाव ठेवेल दुर्योधन म्हणून. गौरव नाव ठेवू शकते पण दुर्योधन कसं काय ठेवेल, दुःशासन असं नाव कसं ठेवेल. मला नेहमी प्रश्न वाटायचा की अशी कशी नावं ठेवली यांनी. आणि धर्मराजला धर्म वगैरे ही सगळी नंतर नावं ऍड केली असणार ती. त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे नावं दिली असणार त्यांना. सांगायचा मुद्दा काय, रामाला पण चुकलं नाही काय. वनवास भोगायला लागला, त्रास दिला पब्लिकनी. कृष्णाला तर काय बघायलाच नको. कृष्णाने एवढी प्रयत्न करून सुद्धा महाभारत घडलंच, बरोबर. नंतर हल्ली अलीकडच्या काळात शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्याचा काय राजा झाला नाही म्हणून आपण सगळेजण त्याचं कौतुक करतो. पण जेव्हा ते होते तेव्हा गद्दारी किती केली लोकांनी, किती गद्दारी केली, किती त्रास दिला त्यांना. नाही तर आज स्वराज्य कधीच मिळालं असतं. हे आपले लोक एवढा असं राजा होणं शक्य नाही. असा राजा मिळाल्यानंतर लोकांनी खरं तर डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे होतं, पण त्याला त्रास दिला म्हणून स्वराज्य लवकर मिळालं नाही, आणखीन मिळालं असतं. सगळीकडे गद्दारीमुळेच पराजय झालेले आहेत, गद्दारीमुळे. आता आपल्यामध्ये पराक्रमामध्ये कुठेच कमी नव्हतो आपण. संभाजी एक पण लढाई हरला नाही म्हणून, पण त्याला गद्दारी करून मारला. काय मिळवलं, इतिहासापासून सगळं चालत आलेलं आहे. माणूस सुधारणं गरजेचं आहे आणि हे सद्गुरूंचं कार्य आहे. खरं म्हणजे सद्गुरूंना हे करायचं आहे की माणूस सुधारला पाहिजे. नुसतं डोळे लावून बसणं काय उपयोग नाही त्याच्यामध्ये, समजलं ना. म्हणून सद्गुरूंनी प्रपंच सुखाचा करून परमार्थ करायला सांगितलं. पण त्याच्यामध्ये एक परार्थ म्हणून एक येतो. प्रपंच परार्थ आणि स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ, 3 गोष्टी आहेत ना. ते निदान स्वार्थ साधताना परार्थ पण साधा ना थोडासा. परमार्थ तर खूप दूर आहे, पण हे करता करताच परमार्थाकडे पोचणार आहे ना तुम्ही. प्रपंच सुखाचा करत करत पुढे जायचं ना आपल्याला. म्हणून परमार्थ सिद्ध होणं नुसतं शब्द टाकून उपयोग नाही. प्रपंच सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ करून सांगतो आपण, हो की नाही. पण हे परमार्थ करण्यासाठी, प्रपंच सुखाचा करण्यासाठी सद्गुरूंनी जे शिकवलंय, एकच सद्गुरूंचं वाक्य लक्षात ठेवायचं. आपलं जीवन हे कशासाठी आहे, आनंदाचा स्वाद घेण्यासाठी.
आणि आनंद लोकांना देण्यासाठी. इतरांना म्हणणं खरंच चुकीचं आहे, स्वतःलाच देण्यासाठी. म्हणून आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हे एकच प्रिन्सिपल आपण प्रत्येक क्षणाला डोक्यात पाहिजे. क्षणाला जरा सुद्धा ते हलता कामा नये. जरा सुद्धा प्रत्येक क्षण हे वाक्य डोक्यात पाहिजे की मी प्रत्येक क्षणाला आनंद देतो की नाही देत. नाही देत नसेल तर प्रयत्न करा द्यायचा. चुकले तर सॉरी म्हणा, बिघडत नाही ना. चुकू शकतो माणूस ना, सॉरी म्हणून त्याला हे करा. पण ह्या गोष्टी केल्या नाही तर परमार्थ तर जाऊ दे, आपणच सुखी होणार नाही. कारण आज आपल्याला वाटतं आपण सुखी आहोत, ती कर्माची फळं येणारच आज ना उद्या. कळलं ना. म्हणून म्हणून असं म्हणू नका, कर्माची फळ येणारच, सिद्धांत चुकणारच नाही कधी. म्हणून कर्म करताना सावध. कर्म सिद्धांतामध्ये एकच गोष्ट आहे, कर्म करताना सावध राहायचे. फळाची तर आपल्या हातातच नाही. प्रत्येकाचं कुटुंब सुखी होणं हे सद्गुरूंचं हे आहे ना, ध्येय आहे ना. ते सुखी होण्यासाठी साधी गोष्ट सांगितली मी आणि काय सांगितलं नाही. थोडासा बायकोचा, थोडासा नवऱ्याचा, थोडासा आई वडिलांचा विचार करायचा. पण मला काही ठिकाणी दिसत नाही. सासू मी म्हणतो तसंच व्हायला पाहिजे, मी म्हणतो तेच व्हायला पाहिजे, असं नाही चालत. असं नाही, कुठलंच कुटुंब असं टिकू शकत नाही. समजलं ना. आपण आपण पाहिजे, सगळ्यांनी मिळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. सगळं मिळून करता येतं सगळ्या गोष्टी. थोडंसं शहाणपण घरामध्ये पाहिजे. समजलं ना? पण ते शहाणपणच खरं कळत नाही ना, सांगून सुद्धा पटत नाही कधी कधी. कुटुंबामध्ये स्त्रीचं महत्व सद्गुरू मी मागचे नेहमी सांगतो, स्त्रीचं महत्व खूप आहे. स्त्री जर नीट वागली घरामध्ये, पण त्याचा रोल आहे ना, एक प्रत्येकाचा रोल आहे. कुटुंबामध्ये जेव्हा मुलगी येते, ती सून म्हणून तिचा एक वेगळा रोल असतो. मग ती घरी कशी वागते याला काय महत्व नाही. घरी तू मुलगी होती, आता तू सून आहे. नवरा पूर्वी नुसता मुलगा होता, आज तो कोणाचा तरी जावई आहे, कोणाचा तरी नवरा आहे. आता रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे सगळ्यांनी एकदम. असं नाही मी काय करणार तू बघ. प्रत्येकाने घेतली पाहिजे, तरच ती सून सुखी होईल. सुनेनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे आपली, सासू सासऱ्यांनी घेतली पाहिजे, नवऱ्याने घेतली पाहिजे. हे जर सगळ्यांनी घेतलं तरच कुटुंब सुखी होणार. नाही तर आहे सगळं भांडण तंटे. आपल्याला कुटुंब सुखी करायचं, प्रत्येक कुटुंब सुखी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची जबाबदारी आहे. सासूची जबाबदारी जेवढी आहे तेवढीच सुनेची आहे, तेवढीच नवऱ्याची आहे. आणि प्रत्येकाने बघायला पाहिजे की आपण आपली कर्तव्य करतोय का, आपण आपली जबाबदारी पाळतोय का. नवऱ्यांची पण जबाबदारी आहे, बायकोची पण जबाबदारी आहे, सासूची जबाबदारी आहे, सासऱ्यांची जबाबदारी आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने जबाबदारी आपली पाळली पाहिजे. रोल बदललेले आहेत, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही जुने नाही राहिले. लाडाची, लाडाचा, आमचा कुटुंबाचा वंश झालं समजा, आता लाड झाले सगळे. आता वंश संपला, आता सुरुवात करा जरा काहीतरी. म्हणून एक लक्षात ठेवायचं, मला काय पाहिजे हे जर म्हणत राहिले तुमचं सुखी होणं कठीण आहे. तिला काय पाहिजे, त्याला काय पाहिजे याचा विचार जो करेल ते कुटुंब सुखी होणार. आग्रह धरायला काय, मला मला हे पाहिजे, मला ते पाहिजे म्हणायला काय सोपं असतं. ते दिवस गेले आता. कालच एक नाटक बघितलं, पुढल्या पिढीची गोष्ट नाही, पुढल्या पिढीची गोष्टच वेगळी. प्रत्येक पिढी एक वेगळ्या रीतीने विचार करत असते. त्याच्यामध्ये समन्वय होत नाही. समन्वय करणं गरजेचं आहे. पहिलं ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे ना, ही पिढी वेगळी आहे हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. ऍक्सेप्ट करून मग तुम्ही त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकता, नाही तर काय होऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं. तेव्हा प्रत्येक कुटुंब सुखी होण्याची जबाबदारी कोणाची आहे?
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझी आहे. तुझी म्हणजे प्रत्येकाने आपली म्हटलं पाहिजे. तुझी म्हणणं तुझी. सद्गुरूंचं वाक्य बरोबर वापरतात. बायको म्हणणं नवरा तुझी तुझी, दादाने सांगितलंय तुझी जबाबदारी आहे. तोहीच अर्थ. तुझी जबाबदारी म्हणजे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, तरच कुटुंब सुखी होईल. आग्रह धरू नका कुठल्याच गोष्टीचा. बायकोने माझं असंच केलं पाहिजे, नवऱ्याने असंच केलं पाहिजे. आग्रह धरला की संपलं, भांडणं सुरूच. पूर्वीच्या काळी चालायचं, बायको बिचारी गप्पी होती, मी म्हणाल ते खरं. आता तसं नाही खरं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुटुंब आपण सुखी करूया.